या ठिकाणी धामणी संघाचा 12वा प्रतिनिधी या ठिकाणी यायचा आहे समालोचन कक्षामध्ये. धामणी संघाचा 12वा प्रतिनिधी. एकंदरीत 4 दिवसाचा हा शृंखला आपण ठेवला आहे. बीड तनुजा 11 क्रिकेट संघ आदिवासीवाडी बीड खुर्द मान्य श्री सुधाकर भाऊ घारे फाउंडेशन यांच्यामार्फत हा मैत्री चषक आपण या ठिकाणी आयोजन केला आहे. आणि या मैत्री चषकात 4 दिवसाचे या ठिकाणी आपण सरासरी सामने ठेवलेत. आणि कालचा पहिलाच दिवस आपण पाहिला, एक जबरदस्त आपल्याला या ठिकाणी खेळ पाहायला मिळाला. चेंडू पुरवायचे त्या ठिकाणी. या ठिकाणी धामणी संघाचे प्रथम फलंदाज या ठिकाणी पाचारण करायचे. धामणी संघाचे लवकरच आपल्याला या ठिकाणी सामना चालू करायचा आहे. काल झालेल्या पहिल्या रचनेमध्ये या ठिकाणी बीड संघ हा या ठिकाणी क्वालिफाय झालाय. आणि बघूया आज पुन्हा त्याच मैदानात दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसात कोण या ठिकाणी बाजी मारतोय, कोण आपला या ठिकाणी यश संपादन करतोय. या ठिकाणी सगळ्या प्रेक्षकांच्या नजरा असणार आहेत आजच्या रचनेमध्ये. कोण जिंकणार आणि कोण हारणार. पहिल्याच चेंडूची फेकी करतो तो कळोता संघाकडून विजय. उजव्या हाताचा गोलंदाज विजय या ठिकाणी पहिली सुरुवात करतो. आणि फलंदाजासाठी धामणी संघाकडून स्ट्राईक एंडला येतो संतोष. नॉन स्ट्राईक एंडला येतो राहुल. आजच्या दिवसातला पहिलाच सामना आणि पहिलाच सामन्याचा हा पहिलाच चेंडू विजय मार्फत खेळला जातोय तो संतोष. सुरुवात. पहिलाच चेंडू या ठिकाणी फुलटॉस आणि या ठिकाणी नक्कीच एक चांगली दाद दिली गेली ती. आणि या ठिकाणी संतोषच्या पारीचा या ठिकाणी अंत होतोय. पहिलाच चेंडू लॉलीपॉप स्वरूपात दिलाय डीजे मास्टर. संतोषची जागा घेतोय तो निलेश. पहिलाच चेंडू लॉलीपॉप स्वरूपाचा चेंडू या ठिकाणी खरं म्हटलं तर आपण हा चेंडू सीमारेषे पार व्हायला हवा होता, परंतु कुठेतरी एक लॉलीपॉप स्वरूपाचा चेंडू आणि इकडे पहिल्याच चेंडूवरती झेल देऊन बसलाय तो संतोष. नक्कीच या ठिकाणी कुठेतरी खराब चेंडू फेकला होता तो विजयाने. पुन्हा या ठिकाणी त्रिपळा चेत करतोय आणि पंचायतीकडे दाद देतात डीजे मास्टर.
ने चांगली सुरुवात केली. पहिल्याच 2 चेंडूवरती या ठिकाणी 2 फलंदाज तंबूत पाठवलेत. आपण म्हणतो या ठिकाणी समीकरण आपण आता 4 महिन्यापूर्वीच पाहितलं असेल, बटेंगे तो कटेंगे. आणि नक्कीच या ठिकाणी कुठेतरी बट्टाना आपण बघतोय या ठिकाणी धामणी संघ कुठेतरी चाचपटतोय. 2 चेंडू तो 2 विकेट या ठिकाणी पतन होतोय. आणि आता एक चांगली सुरुवात करावी लागेल तो नवीन फलंदाज साईनाथ. सुरेख चेंडू या ठिकाणी सरळ जातो तो विकेट किपरच्या गुलदस्त्यामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता या ठिकाणी होते. जबरदस्त पुन्हा या ठिकाणी डिलिव्हरी टाकतो तो विजय. आपल्या पहिल्याच चेंडूवरती या ठिकाणी विकेट पटकवला होता तो विजयाने. आणि दुसऱ्या चेंडूवरती सलग दुसरा विकेट पटकवला. आणि नंतरचे 2 चेंडू या ठिकाणी सुरेल या ठिकाणी निर्धाव फेकण्यात यशस्वी ठरला तो विजय. आणि खरंच आपण एक वाक्याने जोगे या ठिकाणी एक गोलंदाज बघतोय पहिल्याच सामन्यात. आणि पहिल्याच ओव्हरमध्ये या ठिकाणी 4 चेंडू या ठिकाणी निर्धाव फेकतोय, यशस्वी ठरतो. बघूया पुढील चेंडू विजयाचा. पुन्हा पुलटाच चेंडू या ठिकाणी मला वाटतं पंचांतरने या ठिकाणी चौकार. पॉवर प्लेचा पहिलाच षटक. आणि या ठिकाणी कुठेतरी चाचपटतोय तो धामणी संघ. फक्त 4 धावा झाल्यात त्या. अजूनही काही चेंडू शिल्लक पहिल्या षटकामागे. और पेज डिलिव्हरचा चेंडू. नक्कीच हा चेंडू सीमारेषे पार. डीजे मास्टर आमनी संघ कुठेतरी चाचपटताना दिसत होता. पहिल्या 2 विकेट या ठिकाणी गमावल्या होत्या. आणि नंतर साईनाथ आला आणि साईनाथने एक चौकार आणि एक षटकाराच्या मदतीने या ठिकाणी तब्बल 2 चेंडूवरती 10 धावा जमवल्यात. आणि वैयक्तिक 10 आणि संघाच्या या ठिकाणी पहिल्या षटका अखेर धावा झाल्यात त्या 10. दुसऱ्या षटकाची सुरुवात. दुसरा षटक घेऊन येतोय तो कलोदा संघाकडून सुरेश. सुरेश टू राहुल. पहिलाच चेंडू या ठिकाणी सीमारेषे पार जातो तो राहुल. बघतो नेहमी सातत्याने क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. पहिल्याच षटकामध्ये चांगली सुरुवात केली, परंतु कुठेतरी 2 खराब चेंडू या ठिकाणी फेकल्याने 10 धावा दिल्या. आणि नंतर पुन्हा सलग एक षटकार आणि जाऊन धाव संख्या पोहोचते ती 16. 2 बाद 16. शॉर्ट पिच चेंडू या ठिकाणी पंच वलतात. एक अवांतर धाव या ठिकाणी मिळते. निश्चितच या ठिकाणी कुठेतरी एक षटकार बसल्यानंतर कुठेतरी गोलंदाज या ठिकाणी आपला सूर सोडतोय. आणि या ठिकाणी एक धावेचे भर आणि धावसंख्या झाली ती 2 बाद 17. हलक्या हाताने कट केला होता सुरेशने. एक धाव मात्र या ठिकाणी भर देतोय. धावसंख्या झाली ती 18. 4 षटकांमागे या मैदानात 50 धावा
निश्चितच या ठिकाणी हव्यात, कारण एक कुठेतरी बॅटिंग साईड कुठेतरी चांगला ग्राउंड आपण बघितलं कालच्या रनमध्ये. फुलटॉस चेंडू या ठिकाणी एक धाव तर नक्कीच या ठिकाणी मिळते. दुसऱ्या धावाचा प्रयत्न करतो हा हा चांगली फिल्डिंग या ठिकाणी म्हणता येईल. एका धावावरती समाधान. धाव संख्या झाली ती 2-19. हाच तो राहुल याने 2 चेंडूमध्ये या ठिकाणी एक चौकार आणि एक षटकार लगावला होता आणि पुन्हा एकदा कुठेतरी संघाला सुस्थितीत नेऊन पोहोचतोय. पुन्हा एकदा चौकार आणि या 4 धावांच्या मोबदल्यात धामणी संघ जाऊन पोहोचलाय तो 23. अजूनही दुसरं षटक प्रगतीपथावरती. मी निश्चित या ठिकाणी पुन्हा सांगू इच्छितो, या ठिकाणी 50 धावा या 4 षटकामागे जमवल्या तरच कुठेतरी खेळामध्ये चुरस निर्माण होईल, कारण समोरचा संघ सुद्धा तेवढाच ताकदीचा आपण बघतोय. कहीं पे निगाह कहीं पे निशाणा. हा चेंडू जातोय हवेमध्ये. बघूया आपण या ठिकाणी झेल होतोय. निश्चितच या ठिकाणी सुरेशच्या पारीचा अंत होतोय. डीजे मास्टर आमचे बालू पवार या ठिकाणी आलेत. त्यांचं स्वागत करतो. तसेच मच्छिंद्र कर्णुक तसेच अरुण कर्णुक यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. अरुण कर्णुक आपण या ठिकाणी व्यासपीठावरती यायचं आहे. आपल्याला भव्य दिव्य असं मैदान दिले ते आपले श्री मंगेश कर्णुक तसेच श्री नितेश कर्णुक यांचे मनापासून आभार असेल कमिटीमार्फत. डावकुरा हाताचा फलंदाज झालाय तो राकेश. दुसरं षटक उशिरा आलेल्या प्रेक्षकांना सांगू देतो. दुसरा षटक चालू आहे. दुसऱ्या षटका अखेर धावा झाल्यात त्या धामणे संघाच्या 23. पंच या ठिकाणी वलतात. कुठेतरी अवांतर धाव्याला या ठिकाणी चालना मिळते. धाव संख्या वधारते. धाव संख्या झाली ते 24. 2-24. ओरपीच डिलिव्हरीचा चेंडू या ठिकाणी चांगला खेळला होता, परंतु या ठिकाणी एकच धावेवरती समाधान मानावं लागतंय. धाव संख्या झाली ती 25. या ठिकाणी षटक संपण्याचा इशारा करतात पंच. उशिरा आलेल्या प्रेक्षकांसाठी सांगू इच्छितो या ठिकाणी धामणी वर्सेस कलोता. या ठिकाणी कलोता संघाने प्रथम नाणेफेकी जिंकले आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारला आणि फलंदाजीसाठी पाचारण केले ते धामणी संघाला. आणि पहिल्याच 2 षटकामध्ये कळोता संघाने या ठिकाणी कुठेतरी जगडून ठेवण्याचा प्रयत्न केला होता, परंतु साईनाथ या बल्लेबाजाने या ठिकाणी तब्बल 1 षटकाराने 2 चौकाराच्या मदतीने या ठिकाणी कुठेतरी 15 धावा केल्या आणि कुठेतरी 2 षटकांमागे 25 धावसंख्येचा डोंगर या ठिकाणी गाठता आला. निश्चितच या ठिकाणी साईनाथची खेळी या ठिकाणी कुठेतरी महत्त्वाची ठरेल. बघूया नवीन आलेला फलंदाज राकेश एन टू नारायण आपला वैयक्तिक आणि संघासाठी 3रा षटक घेऊन आलाय तो नारायण. अतिशय छोटा कद. बघूया नारायण. मला वाटतं हा नारायण विष्णूचा वामन अवतारच दिसतोय, कारण एकदम छोटा दिसतोय. आपण नेहमी सातत्यानं बघतो मूर्ती जरी लहान असेल तरी कीर्ती ही महान असतेच असते. नारायणचा पहिलाच चेंडू अकुट टप्प्याचा चेंडू या ठिकाणी मिस फिल्डिंग होते आणि या ठिकाणी कुठेतरी राकेश 4 धावा कमावतोय.
आपण ही मायभूमी आपण आपल्या राजाचा गौरव नेहमीच करतो, सातत्यानं करतो. आणि पुन्हा एकदा पंच वळतात, पुन्हा एकदा अवांतर धावेत भर. या ठिकाणी कुठेतरी एक चांगली गोलंदाजी, सटीक गोलंदाजी या ठिकाणी करावी लागणार ती नारायणला. कारण पहिल्याच चेंडूवरती नारायण या ठिकाणी मार खाताना आपण बघितला आहे. पहिल्याच चेंडूवरती चौकार आणि दुसरा चेंडू या ठिकाणी कुठेतरी अवांतर फेकतोय. आणि तिसरा नक्कीच या ठिकाणी कुठेतरी राकेशचा पतन करतोय तो नारायण. डीजे मास्टर या ठिकाणी त्रिफळाचित होतोय. आपण बघितलं 2 षटकांमागे या ठिकाणी 25 धावा झाल्या होत्या आणि तिसरा षटक घेऊन आला तो नारायण. पहिल्याच चेंडूवरती नारायण या ठिकाणी चौकार दिला होता. दुसरा चेंडू या ठिकाणी त्याने अवांतर टाकला होता आणि तिसऱ्या चेंडूची फेकी या ठिकाणी मला वाटतं राकेशचा त्याने या ठिकाणी बोल्ट केला आहे. आणि कुठेतरी पुन्हा एकदा आपल्या लाईन मार्कवरती येताना दिसतोय तो नारायण. 2 चेंडूंची फेकी केल्याने अद्याप परत त्यांनी 5 धावा खर्च केल्या त्या नारायणाने. नारायण इंटू ऋतिक. शॉर्ट पेच चेंडू या ठिकाणी निश्चितच फक्त दिशा दिल्या या ठिकाणी ऋतिक याने. चौकार. धावसंख्या 4ने वाढते. धावसंख्या जाऊन पोचली ती 3 बाद 34. या ठिकाणी दीपक पाटील उत्कृष्ट असे पंच, उत्कृष्ट असे खेळाडू, अष्टपैलू अशी ज्यांची आपण समाजात ओळख असे दीपक जे कर्णूक या ठिकाणी आलेत. मी त्यांना विनंती करतो आपण स्थानापन्न व्हायचे. पंच वलतात. धाव एक वाढते या ठिकाणी आपण बघतोय सातत्याने. या ठिकाणी नारायण या ठिकाणी 2 धावा या ठिकाणी नारायणाने अवांतर टाकल्यात. कारण पहिल्याच चेंडूत कुठेतरी नारायणला या ठिकाणी चौकार बसला होता आणि 2 चेंडू या ठिकाणी अवांतर टाकतोय. धावसंख्या 1ने वाढते. धावसंख्या झाली ती 3 बाद 35. निश्चित मी मगाशी म्हणत होतो या ठिकाणी 50 धावांचा डोंगर या ठिकाणी उभा केला पाहिजे धामणी संघाला, तरच कुठेतरी या सामन्यामध्ये रोमांच मजा उभं राहील. पुन्हा एकदा नारायण भटकटतो या ठिकाणी. पुन्हा एकदा पंच वलतात. या ठिकाणी नारायण सलग तिसरा चेंडू या ठिकाणी अवांतर टाकतोय. कुठेतरी एसटी रक्षक या ठिकाणी कान मंत्र देताना दिसतात नारायणला. छोटा गोलंदाज. पुन्हा नारायण या ठिकाणी कुठेतरी चाच पडतोय आपल्या लयमध्ये येण्यासाठी. सलग चौथा चेंडू अवांतर टाकतोय नारायण. कुठेतरी एक लाईन मार्कवरती येण्यासाठी नारायणला खूप गरज आहे या ठिकाणी. चांगला चेंडू या ठिकाणी, चांगला सन्मान आणि या ठिकाणी पतन होतोय तो ऋतिक याचा. या ठिकाणी समोर चिकन भाकरीची व्यवस्था केलेली आहे. उत्तम शेठ कर्णूक आणि बाबू शेठ नावे यांनी ज्या प्रेक्षकांना मटन भाकरीचा आस्वाद घ्यायचा त्यांनी समोर जायचं आहे. अगदी स्टेजच्या समोर चिकन भाकरीची व्यवस्था केलेली आहे. या ठिकाणी यादवांना विनंती असेल, यादव आपण या ठिकाणी स्थानापन्न व्हायचं स्टेजमध्ये येऊन. यादव षटकार. डीजे मास्टर.
तिसरं षटक या ठिकाणी निश्चितच प्रगतीपात्र म्हणता येईल ते धामणी संघासाठी. नारायणचं एकच धाव दिले. कुठेतरी नारायणच्या गोलंदाजीचा या ठिकाणी अंत होतो आणि नारायण याने खूप अशी खराब गोलंदाजी केली संघासाठी. कारण पहिल्या षटकामागे धावसंख्या होती ती 10 आणि दुसऱ्या षटकाअखेर धावसंख्या झाली ती 25 आणि आता तिसऱ्या षटकानंतर धावसंख्या झाली ती 44. म्हणजे नारायण जवळजवळ 19 धावा या ठिकाणी खर्च करतोय. या ठिकाणी आमचे यादव आवाळे त्यांचं या ठिकाणी सत्कार असेल, त्यांनी स्थानापन्न व्हायचं आहे. तसेच आमचे नरेश पाटील माजी खेळाडू, ग्रुप ग्रामपंचायत जामरुखचे अतिशय नावाजलेले असे नरेश पाटील, जबरदस्त असे एस.टी. रक्षक नरेशजी पाटील साहेब आलेत. आपण या ठिकाणी स्थानापन्न व्हायचं आहे. तीन षटकाचा या ठिकाणी सामना झाला आहे. धामणी वर्सेस कलोते. कलोते संघाने या ठिकाणी क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि फलंदाजीसाठी पाचारण केलं होतं ते धामणी संघाला. आणि धामणी संघ या ठिकाणी कुठेतरी 3 षटकांमागे धावा उभ्या करतोय तो 4 बाद 44, 5 बाद, माफ करा, 5 बाद 44. आणि शेवटचा षटक घेऊन येतो तो कलोता एंड करून गोलंदाज उमेश. पहिलाच चेंडू या ठिकाणी फुलटॉस चेंडूचा सामना या ठिकाणी 1 धावेवरती समाधान मानतोय साईनाथ. धावसंख्या 1 ने वजारते धावसंख्या झाली ती 5 बाद 45. अजूनही काही चेंडू शिल्लक. या ठिकाणी मी निश्चित मागाशीच म्हणतो होतो की 50-55 धावा या ठिकाणी हव्यात. कारण खेळपट्टी कुठेतरी एक फलंदाजाला साजेशी आपण बघतोय कालच्या सत्रामध्ये. सुरेख चेंडू या ठिकाणी जाऊन पोहोचतो तो विकेट किपरच्या गुलदस्त्यामध्ये. एक चांगला चेंडू आणि आपण चांगल्या चेंडूला नेहमीच दाद दिलीच पाहिजे. कारण फलंदाज हा प्रत्येक चेंडू मारण्यामध्ये व्यस्त असतो, परंतु आपण गोलंदाजीची तारीफ केव्हा करतो, जेव्हा तो एक चांगला सुरेख चेंडू टाकतो त्यावेळेसच आपण त्या गोलंदाजीची तारीफ करतो. पुढील चेंडू पुन्हा एकदा त्याच डिलिव्हरीचा चेंडू. अप्रतिम चेंडू या ठिकाणी कुठेतरी चाचपडताना दिसतोय तो फलंदाज नागेश. निश्चितच एक चांगला फटकार या ठिकाणी आपण बघतोय. डीजे मास्टर या ठिकाणी संधी मिळाले. त्या ठिकाणी पंकज कर्णुक या ठिकाणी आलेत. आपण व्यासपीठावर यायचं आहे. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू या ठिकाणी चेंडू खाली क्षेत्ररक्षण. या ठिकाणी एक धाव तर निश्चितच पूर्ण होते. दुसऱ्या वेळी हा म्हणता या ठिकाणी मला वाटतं कुठेतरी या ठिकाणी विकेटचं पतन होतोय. एकच धावेवरती समाधान मानतोय आणि प्लस विकेट गेली. आणि आपण बघतोय शेवटच्या षटकामध्ये आपल्याला धावांची गरज असते, अशा वेळी आपण विकेटकडे लक्ष देत नसतो. निश्चितच या ठिकाणी धावसंख्या 1 ने वधारते धावसंख्या झाली ती 6 बाद 52. जवळजवळ अर्धा डझन या ठिकाणी संघ तंबूत परतलाय तो धामणी संघाचा. आणि शेवटचा षटक आणि शेवटच्या षटकातले काही चेंडू शिल्लक. धावसंख्या झाल्या त्या 52. बघूया येणारे चेंडू आणि किती धावा जमवतात या ठिकाणी धामणी संघाचे फलंदाज. पुढचा चेंडू या ठिकाणी जातो आणि या ठिकाणी पंच हात वरती करतात. या ठिकाणी षटक समाप्त झालाय. 4 षटकांमागे धावा जमवल्या त्या धामणी संघाने 52 आणि 53 धावांचं लक्ष असणार आहे ते येणाऱ्या 4 षटकांमध्ये कलोता संघाला. बघूया आता व्यूवर रचना कशी रचतोय तो कलोता संघ. धामणी संघाला विनंती असेल, आपण आज सामने उशिरा चालवलेत, प्लीज मी कमिटीकडून या ठिकाणी आपल्याला
कृपया धामणी संघ आपण आपला क्षेत्ररक्षक सजवायचं आहे, त्वरित सामना चालू करायचा आहे. खूप उशीर झाला आपल्याला. अतिशय शांतप्रिय असे दोन्ही संघ आपण बघतोय. एक संघ पॅव्हलियनचा रस्ता पकडतोय, एक संघ मैदानाचा ताबा घेतोय. अतिशय शिस्तबद्ध असा आपण या ठिकाणी खेळ बघतोय, कारण आपण सातत्यानं बघतोय क्रिकेट या खेळाची उंची आजकाल वाढत चालली आणि निश्चितच हीच गरज आहे, कारण आपल्या महाराष्ट्राची शानच तशी आहे. आपली उंची शिवरायांनी आटके पार नेली त्यावेळेस आपल्याला आपली छाती अभिमानाने फुलून आल्यासारखी वाटते. कारण तो क्षण, तो दिवस आपण जर आठवला तर स्वराज्याची निर्मिती करताना शिवरायांना किती वेदना झाल्या आणि किती आपल्या लोकांचा आणि परकीयांचा त्रास या ठिकाणी सहन करावा लागला. या ठिकाणी चेंडू पुरवायचा आहे. फलंदाज फलंदाज या ठिकाणी पाठवायच्यात. कलोता संघाला विनंती असेल आपण लगेचच या ठिकाणी आपले दोन्ही फलंदाज पाठवायचे आहेत, कारण खूप उशीर झालाय. येणारे 24 चेंडू आणि धावा हव्यात त्या 53. बघूया कळवता संघ कुठल्या पद्धतीने या ठिकाणी पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये किती धावा खेचतोय, त्यानुसार आपण पुढच्या सामन्याचा या ठिकाणी कुठेतरी अंदाज लावू शकतो. भव्य दिव्य असं बीडचं मैदान आणि ते साकार केले ते तनुजा 11 क्रिकेट संघ आदिवासी वाडी बीड खुर्द. मान्य श्री सुधाकर भाऊ घारे यांच्या आयोजित मैत्री चषक आपण या ठिकाणी खेळतोय. कालचा पहिला दिवस आणि आज दुसरी रजनी. या ठिकाणी काल पहिल्या दिवशी बीड संघ क्वालिफाय झाला आणि बघूया आज प्रेक्षकांचा नजर असणार आहेत कुठला संघ या ठिकाणी नडतोय, कुठला संघ या ठिकाणी भेटतोय आणि कोण क्वालिफाय होतो याकडे संपूर्ण प्रेक्षकांचं लक्ष असणार आहे. आणि आजच्या दिवसातील पहिलाच सामना या ठिकाणी चालू होतोय, तो कलोता वर्सेस धामणी. कलोता संघाने नाणेफेकी जिंकली खरी, परंतु प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं ते धामणी संघाला आणि धामणी संघ या ठिकाणी कुठेतरी 4 षटकांमागे 52 धावांचा डोंगर या ठिकाणी उभा करतोय आणि 53 धावांचं आव्हान असेल ते कलोता संघाला. दोन्ही फलंदाज या ठिकाणी आलेत. स्ट्राईक आणलाय तो विजय. हाच तो विजय आपल्या पहिलाच षटक घेऊन आला होता तो कलोता संघासाठी आणि 10 धावा खर्च केल्या होत्या ह्या विजयने. सुरुवातीला 2 चेंडूमध्ये 2 गडी या ठिकाणी बाद केले होते विजयने आणि नंतर कुठेतरी शेवटच्या 2 चेंडूमध्ये एक चौकार आणि षटकार लगावला होता तो या विजयला. तोच विजय पुन्हा एकदा मैदानात. पहिलाच चेंडू या ठिकाणी केल्याच्या नादामध्ये विजय कुठेतरी या ठिकाणी बाद होतोय आणि एक चांगला झटका या ठिकाणी मिळतोय तो कलोता संघाला. डीजे चांगली सुरुवात या ठिकाणी व्हायला हवी होती, परंतु कुठेतरी विजय या ठिकाणी नांगी टाकताना दिसतोय आपल्याला आणि पहिल्याच चेंडूमध्ये पॅव्हलियनचा रस्ता पकडतो तो विजय. नवीन येणारा फलंदाज उमेश. या ठिकाणी मैदानाच्या आजूबाजूला जर कोणी ग्रामस्थ असतील, कोणी वरिष्ठ माणसं असतील, त्यांना कृपया विनंती असेल आपण या ठिकाणी स्टेजमध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे आणि क्रिकेटचा आस्वाद या ठिकाणी घ्यायचा आहे. उमेश उमेश एंटो गोलंदाज निलेश. सुरेख चेंडूची सांगता या ठिकाणी होते. निलेश कुठेतरी आपल्या गोलंदाजी मार्कवरती या ठिकाणी ठसा उमटताना आपल्याला दिसतोय.
कारण पहिल्याच चेंडूवरती या ठिकाणी निलेशने विकेट घेतला होता. तो सुद्धा तगडा फलंदाज या ठिकाणी कळवत्या संघाचा विजयाचं. निलेश एन टू उमेश या ठिकाणी चांगला चेंडू आणि या ठिकाणी चांगला चेंडूला चांगला सन्मान दिलाय तो उमेशाने. एक चेंडूची भर आणि या ठिकाणी धावफलक हलतंय. धावफलकाचा श्री गणेश या ठिकाणी होतोय. 3 चेंडूंचा सामना झालाय आणि या ठिकाणी कळवता संघ धावसंख्या उभारू शकलाय तो 1. या ठिकाणी पुन्हा एकदा ओमकार चिंतामण पवार यांचे पुन्हा एकदा या ठिकाणी बघतो आपण चेंडू खाली क्षेत्ररक्षण या ठिकाणी कुठेतरी मिस स्पीड होताना दिसते. एक धाव तर पूर्ण होते आणि दुसऱ्या धावसाठी या ठिकाणी प्रयत्न असणार आहे आणि दोन्ही धावा या ठिकाणी पंच आमचे 2 धावा या ठिकाणी वाढतात. धाव संख्या झाली ती 1-3. या ठिकाणी नितीन पवार निंबोडे आपल्याला विनंती असेल आपण या ठिकाणी व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचे. नितीनजी पवार साहेब आपलं स्वागत असेल कमिटीकडून. निलेश याचा पुढील चेंडू उमेशला कुठेतरी हवेमध्ये चेंडू होता. या ठिकाणी चाच पडतोय या ठिकाणी प्लेयर. धावसंख्या 1 ने वधारते. धावसंख्या झाली ती 1-4. या ठिकाणी मी चिंतामण आपले बाळूदादांना विनंती करतो की आपण या ठिकाणी नितीनजी पवार यांचा पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी सत्कार करायचा आहे. कारण आपण नेहमी बघतो कुठलेही सामने झाले तरी आपण आयोजनामार्फत आपण आलेल्या अतिथी देव भव आपण म्हणतो आणि आलेला हा प्रत्येक अतिथी आपल्यासाठी हा देव असतो आणि आपण त्याचं यशोचित सन्मान आपण केलं पाहिजे. निश्चितच या ठिकाणी नितीनजी पवार यांचं स्वागत करतात ते बाळूदादा पाटील. पॉवर प्लेचा पहिलाच षटक आणि कुठेतरी चाच पडतोय तो कळवता संघ. या ठिकाणी शॉर्ट पिच डिलिव्हरीचा चेंडू या ठिकाणी निश्चितच कुठेतरी धाव रोखले आणि या ठिकाणी पंच षटक संपण्याचा इशारा करतात. पहिल्या षटकामागे कळवता संघाने या ठिकाणी 1 विकेट गमावलाय. तो म्हणजे स्ट्राईक एंडला आलेला विजय आणि धाव संख्या झाली ती पहिल्या षटका अखेर 4. 4 षटकांमागे 53 धावाचा पाठलाग करायचा होता खरा, परंतु पहिल्याच षटकामध्ये कुठेतरी नांगी टाकतोय. 1 विकेटचा पतन या ठिकाणी होतोय तो कळवता संघाचा आणि धाव संख्या झाली ती अवघी 4. अजूनही येणारे काही चेंडू आणि 53 धावाचा या ठिकाणी पाठलाग करायचा आहे. म्हणजे आपण सरासरी पाहिली तर 49 धावा या 3 षटकांमागे काढायचे आहेत आणि निश्चितच या ठिकाणी कुठेतरी षटकार आणि चौकारांची आतिषबाजी करायला हवी, तरच कुठेतरी कळवता संघ सुस्थितीमध्ये जाऊन पोहोचेल. आणि जर विजयाची माल आपल्या गळ्यात टाकायची असेल तर एक चांगली साजेशी अशी खेळी या ठिकाणी करावी लागणार. या ठिकाणी जनार्दनजी सालोके या ठिकाणी आलेत. मी त्यांना विनंती करतो आपण स्थानापन्न व्हायचं. तसेच रमेशजी कर्णूक यांना विनंती असेल आपण या ठिकाणी यायचं आहे. रमेशजी कर्णूक यांचं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत. कारण मैत्री चषकातले ते एक मौल्यवान असा हिरा आपण म्हणतो रमेशजी कर्णूक. रोमांच या ठिकाणी बघतो आपण सामन्यामध्ये येणारे 18 चेंडू 49 धावांची गरज. पहिलाच चेंडू स्लो डिलिव्हरी या ठिकाणी कुठेतरी फसतोय तो फलंदाज. उमेश राजा पुन्हा एकदा चांगला चेंडू आणि या ठिकाणी चांगला सन्मान देतात ते पंच आमच्या या ठिकाणी. या ठिकाणी राजा याने जर सलग 2 चेंडू 2 षटकार लगावले तर रमेशजी कर्णूक मैत्री चषकातले जे आपण म्हणतो डावा हिरा तो या ठिकाणी आपल्याला 1000 रुपयाचा पारितोषिक रोख घेऊन जायचंय. 2 चेंडू सलग 2 षटकार.
कुठेतरी सपसेल नांगी टाकतोय तो राजा. कलोता संघाचं भवितव्य ठरणार आहे तो राजा. 3 षटक 3 चेंडू सलग या ठिकाणी सोडताना दिसतोय तो राजा. हानामारीच्या नादामध्ये 3 षटक 3 चेंडू या ठिकाणी वाया घालले तर राजा याने पुढील येणारे 3 चेंडू समोर आहे तो राजा. पुन्हा एकदा ओव्हरपीच डिलिव्हरी आणि नक्कीच या चेंडूवरती षटकार. डीजे मास्टर संधी बोललो तो राजाने एक षटकार जरूर लगावलाय. अजून जर एक षटकार राजाने लगावला तर रमेशजी कर्णूक साहेबांकडून आपल्याला या ठिकाणी 1001 रुपयाचं रोख पारितोषिक या ठिकाणी मिळणार आहे. कुठेतरी संधी या ठिकाणी गमावतो तो राजा आणि आपल्या विकेटचा पतन करतोय. या ठिकाणी धावा झाल्यात त्या 2 षटका अखेर. माफ करा, दुसरा षटक अजूनही प्रगतीपथावरती. 10 धावसंख्या झाल्यात त्या 10. उशिरा आलेल्या प्रेक्षकांसाठी सांगू इच्छितो या ठिकाणी आजच्या दिवसातील पहिलाच सामना आणि पहिल्याच सामन्यामध्ये धामणी संघाने धावा उभ्या केल्या त्या 4 षटकामागे 52 धावा आणि 53 धावांचं आव्हान ठेवलं आहे ते कळवता संघाला आणि कुठेतरी चाचपटताना दिसतोय. कारण पहिल्याच चेंडूवरती सलामीला आलेला कळवता संघाचा विजय हा तंबूचा रस्ता आपण या ठिकाणी नापताना बघितला आणि नंतर राजा ज्या कळवता संघाच्या आशाच्या राजा पर्यंत होता परंतु राजाने एक षटकार लगावला आणि त्या ठिकाणी 4 चेंडू या ठिकाणी कुठेतरी स्वेअर घाललेत. म्हणजे निश्चितच कुठेतरी ही जमेची बाजू नाही आहे राजासाठी आणि कळवता संघासाठी धोक्याची घंटा असणारे उर्वरित चेंडू आणि येणाऱ्या बऱ्याच धावा या ठिकाणी बघूया समीकरण जुळतोय का नाही. हेमंत पंच चौकार या ठिकाणी पंच घोषित करतात. या ठिकाणी पंच हात वरती करतात. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपतोय आणि 2 षटका अखेर धावा झाल्यात त्या धाव फलकावरती कळवता संघाच्या. 2 बाद 14 अजूनही 12 चेंडू आणि धावा हव्यात त्या 29. चुरस निर्माण झाले आजच्या दिवसातल्या पहिल्याच सामन्यामध्ये. आपण बघतोय 2 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. 2 षटकांमध्ये कळवता संघ धावा करतोय तो फक्त 14 आणि आपण पाहिलं त्याच विरोधात आपण जर बघितलं विरोधी तर धामणी संघाने 2 षटका अखेर धावा जमावल्या होत्या त्या 25. म्हणजे कुठेतरी धामणी संघ वरचढ ठरताना आपण बघतोय. 2 संघामध्ये 2 षटकांमध्ये 25 आणि कळवता संघ 2 षटकांना अखेर फक्त 14 आणि 2 विकेटचा या ठिकाणी पतन होतोय. अजून येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी हवे त्या कळवता संघाला 29 धावा. 39 माफ करा. या ठिकाणी अंबरपाडा संघाचा संघनायक नाणेफेकीसाठी टॉसबॅगमध्ये यायचे आहे. तसेच पलदरी संघाचा नागेश 11 आपल्याला विनंती असेल दोन्ही संघाच्या संघनायकांनी या ठिकाणी नाणेफेकीसाठी यायचं आहे. अंबरपाडा संघाचा संघनायक आणि पलदरी संघाचा नागेश 11 या ठिकाणी आपण यायचं आहे. लवकरात लवकर यायचं आहे. धामणी संघाकडून वैयक्तिक पहिला आणि संघासाठी 3रं षटक घेऊन आले तो गोलंदाज नागेश. 12 चेंडू 39 धावांची गरज. पहिलाच चेंडू नागेश याचा चांगला चेंडू या ठिकाणी बॅटची कडा घेऊन जातोय. मी या ठिकाणी गणेशजी बडेकर साहेब आपले या ठिकाणी आलेत. आपण स्थानापन्न व्हायचंय. आपलं स्वागत. दुसरा चेंडू स्लो डिलिव्हरीचा चेंडू या ठिकाणी समजला नाही. तो फलंदाजाला जाऊन पोहोचतो तो विकेट किपरच्या गुलदस्त्यामध्ये. एक चांगला चेंडू निर्धाव चेंडू आपण त्याला म्हणतो.
या ठिकाणी देर आहे लेकिन दुरुस्त आहे, या ठिकाणी षटकार भेटतोय, परंतु अजूनही खूप या ठिकाणी मेहनत करावी लागणार आहे, कारण तिसऱ्या चेंडूचे 3 चेंडू या ठिकाणी शेष झालेत आणि आपण बघतोय अजूनही येणाऱ्या 9 चेंडूवरती या ठिकाणी 33 धावांची गरज. नागेश तयार, या ठिकाणी चांगला बिटवीन द विकेट या ठिकाणी चेंडू फेकतोय, एक षटकार लगावला आणि दुसरा चेंडू या ठिकाणी कुठे निर्धाव फेकण्यात यशस्वी ठरतोय तो नागेश. अजूनही धाव फलकाला स्थिरता आपण बघतोय, धाव फलक आहे त्या ठिकाणी अजूनही 8 चेंडू आणि धावा हवेत त्या 33. चांगला चेंडू या ठिकाणी चाच पडतोय तो फलंदाज हेमंत उमेश. कुठला पाडा? या ठिकाणी बॅटची कडा जाऊन चेंडू पोहोचतोय विकेट किपरच्या गोष्टीमध्ये, या ठिकाणी विकेटचं पतन होतोय आणि या ठिकाणी षटक संपण्याचा पंच इशारा करतात. 3 षटकांचा खेळ झाला आणि धावा झाल्यात त्या 3 षटका अखेर कलोता संघाच्या 20. अजूनही 6 चेंडू आणि 33 धावांची गरज, म्हणजे कुठेतरी या ठिकाणी आपण 5 षटकार जर या ठिकाणी लगावले तर कुठेतरी आपण या आजच्या राजनीमध्ये पुन्हा एकदा सार्थ ठरू. निश्चितच या ठिकाणी आंबेरपाडा संघाचा कर्णधार, पळतदरी 11 नागेश संघाचा संघधार, दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल आपण लगेचच या ठिकाणी टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. कृपया शेवटची विनंती असेल तुम्हाला, शेवटचा षटक या ठिकाणी सांगता होणार आहे. लवकरात लवकर या ठिकाणी आकाश केदारी ग्रुप ग्रामपंचायत सदस्य या ठिकाणी आलेत, तसेच त्यांच्या समवेत गावातील आमचे नागरिक या ठिकाणी मी विनंती करतो स्थानापन्न. या ठिकाणी सुमित कर्णूक आपण या ठिकाणी व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचे. तसेच नाना गोपीनाथजी कर्णूक, नाना आपला विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचंय. नाना वरती येऊन बसायचंय. षटकार या ठिकाणी धाव संख्या 6 ने वाढते, धाव संख्या झाली ती 26. या ठिकाणी चंद्रकांतचे घोंगे कुठे असतील आपण व्यासपीठावरती यायचं. चंद्रकांतचे घोंगे पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा षटकार. धावा झाल्या त्या 2 लागोपाठ बॅक टू बॅक षटकाराने या ठिकाणी धावा झाल्या त्या 32. अजूनही 21 धावा आणि चेंडू शिल्लक 3. पुन्हा एकदा षटकार आपण बघतोय. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. धाव संख्या झाल्या त्या 38 आणि अजूनही विजयासाठी 2 चेंडू आणि 15 धावा. जर क्रिकेट हा आपण म्हणतो जर विषय काही एखादा वाईट आणि 9 चेंडू या ठिकाणी जर भेटला आणि एखादा जर बघूया पुढील चेंडू ठरवणार मॅचची दिशा आणि मॅचची दशा. या ठिकाणी पुन्हा एकदा बॅक टू बॅक लागोपाठ षटकार या ठिकाणी डीजे मास्टर संधी मिळाली. या ठिकाणी फलंदाज या ठिकाणी 3 चेंडूमध्ये लगातार 3 षटकार मारतोय आणि अजून विजयासाठी शेवटचा चेंडू आणि एका चेंडूवरती धावा हव्यात त्या 9. या ठिकाणी निश्चितच एक साजेशी गोलंदाजी करावं लागेल. एखादा वाईट चेंडू सुद्धा या ठिकाणी घातक ठरू शकतोय. गोलंदाजाला
निश्चित याचा त्याला जाण असावी. नक्कीच एक तगडी झुंज आपण या ठिकाणी बघितली आणि या ठिकाणी धामणी संघ हा विजयी झालाय. जिंकलेल्या संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन, तसेच हारलेल्या कळवता संघाचं सुद्धा हार्दिक हार्दिक अभिनंदन.